रामचंद्र भगवान की जय। सूत हनुमान की शांति ब्रह्म जय। एकनाथ महाराज की जय। केले रावण सांडरिया चिन्ह भीक माग गेला पर सीते कुरान ते असं पांडुरंग करू प्रथम मला दुसरे चरण संताची आण पंचा कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकार बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणी पाते करून कथेला सुरुवात अस्थिरतेच्या जगतामध्ये स्थिरता टिकावी याच्यासाठी संतांच्या उपदेशाची नितांत गरज आहे आणि हे जाणून असणारे आपल्या सरगावकरांनी ज्ञानवंत गुणवंत ध्यानवंत धनवंत यांनी असणारे अखिल कोटी ब्रह्मांडाचे नायक करता करविता परमेश्वर प्रभू रामचंद्र यांचा आचरण बुडत असे जन देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे अशा अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाचं चरित्र आणि त्याच्या विषयी चाललेलं असणाऱ्या कथाने काही कपट असो सप्तकोटी शुद्ध घरे ज्याची कांचनाची असा लंकेचा राजा राजा रावण पण राजा रावण मध्ये असणारा भिक्षा पात्र धरलेल्या हाती त्याचे जी नेला जीवानी 1,00,000 पोरं 1,00,000 लग्नातून 80,000 दारला पण त्यांनी सुद्धा मध्ये हातामध्ये असणारे भिक्षा पात्र घेतलं सीतामाऊलीच्या दरवाजात गेला वाढ भिक्षा माय माते म्हणला भिक्षा पात्र हातात घेतलं आणि सीतामाऊलीच्या पर्णकुटीच्या जवळ गेले आणि सीतामाऊलीला म्हणू लागले वाढ गे माय माता म्हणजे आणि तिचे असणारा तिचे विषयी मनामध्ये असणारी भोगीच्छा निर्माण झाली कपट राजा रावणाने केलं 1,00,000 पोरं 1,00,000 ना तो संपले सगळ्याच्या सगळं सैन्य संपलं कोण राहिलं वाचा कपटी इतरांची तर काय गती अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक करता करविता परमेश्वर कपट करायला बळीच्या राज्यात गेला आणि बळीला कपट केलं ईश्वरत्व आहे पण त्याच्या दारामध्ये बट्टी ब्राह्मण म्हणून असणाऱ्या दरवाज्यात गेले आणि स्वतः ईश्वरातला नाडले स्वयं होता आपण शाही शास्त्र 18 पुराण 4 वेद गर्जना करून सांगतात कपट असणाऱ्या भगवंतानी केलं बळीच्या दरवाज्यात गेला आणि बळीला म्हणजे असणारा भीक मागितली बटू ब्राह्मणाचं रूप धारण केलं 3 पावलं जमीन मागितली आणि त्या असणाऱ्या बटू ब्राह्मणाने म्हणजे कपट केलं की तळपट झाले शिवरात नाही भगवंताला चुकलं नाही भगवंताला बळीला द्वारपाळ केलं म्हणतो कपटाची वार्ता काळनेमी म्हणू लागला अशा प्रकारची काळनेमी राजा रावणाला अनेक प्रकारची उदाहरण देऊन सांगू लागला जेणे जेणे मला विलासिले ते मी सावध गेले भल्या भल्यांची केली मातीन रावणा तुझा पहाड किती भल्या भल्यांना कप्तानी संपून टाकलेलं आहे मग असणाऱ्या हनुमंतराला कपट करायचं आपलं तर तिथं काय चालणार नाही कपट केलं की घात झाल्याशिवाय राहतच नाही कारण मी आपला राजा रावणाला समजावून सांगू लागले आलं लक्षात आलं स्वयंची मरण पावा
असो कपट केलं की स्वतःचा घात झाल्याशिवाय राहतच नाही. एवढंच नाही, कोणी कोणी आजपर्यंत कपट केलं नरक भोगी ती वार. चंद्र झाला काळा, नारद चुक असणारा इंद्राला पडली भगा. चंद्र झाला काळा, नारद चुकला चळा भजनाचा. भल्या भल्यांना कपटाने सोडलेलं नाही. कपट केलं की तळपट झाल्याशिवाय राहतच नाही आणि वा नरक भोगतो म्हणले. हनुमान श्रीरामाचा किंकर, श्रीराम भजनाती तत्पर. त्याची कपट करी जो नर, त्याचे शरीर वाचना. आणि राजा रावण, तुम्ही कपट कुणाला करायला सांगता? जो म्हणजे असणारा सर्व भक्तांचे भूषण, शूरवीर पराक्रमी असणारे, बुद्धिमत्तामध्ये वरिष्ठ असणारे आणि प्रभू रामचंद्राचे भक्त असणारे हनुमंतरायाला कपट करायला सांगता. अहो हनुमंतरायाला जर कपट केला तर त्या नराचं, त्या व्यक्तीचं, त्या माणसाचं शरीरच वाचत नाही. काळनी मी बोलू लागले. तुम्ही आपण हा स्वयं सांगत बर बर बर. हा मी जाणतोय, मला कळालं असणार आहे का म्हणजे काळनी मी म्हणतो. अहो जर हनुमंतरायाला जर कपट केलं, राजा रावण तुम्ही सांगितलं हनुमंतरायाला विघ्न करा. जर मी राम भक्ताला जर विघ्न केलं तर मरण अटळ, मी वाचतच नाही. काय करू काळनी मी बोलू लागले. राजा रावण तुम्ही म्हणता बक्षीस आहे, बक्षीस आहे, बक्षीस आहे, लय मोठं बक्षीस आहे. कशासाठी बक्षीस आहे? राम कार्याला जो काही विघ्न करील त्याला अर्ध राज्य, असं बक्षीस राजा रावणाने काळेनेमीला ठेवलंय. पण काळेनेमी म्हणू लागला प्रभू रामचंद्राच्या कार्याला आणि हनुमंतरायाच्या कार्याला विघ्न केलं की माणूस वाचतच नाही. आणि नाही वाचल्यावर ते अर्ध राज्य घेऊन काय त्याचा उपयोग आहे, काय मी करू. आता काळनेमीनं विचार केला, आता जर हित जर थांबलो तर राजा रावण संपून टाकतंय. आणि राजा रावणाने संपवलं की नरकात जातंय. मग त्याच्यासाठी त्याची माझी करी ती हित सकळ. सर्व हित कुणाच्या हातात आहे? राम भक्ताच्या हातात आहे, प्रभू रामचंद्राच्या हातात आहे. जर आपण जर प्रभू रामचंद्राचा भक्त हनुमंतराच्या हातून जर संपलो तर आपलं हित होईल, कल्याण होईल, सुख पावल, आनंद होईल असा विचार काळनेमी नाही श्रीराम प्रेम सदा डुलत. हनुमंताच्या असणाऱ्या सभा अंतरी आतून आणि बाहेरून सारखं म्हणजे काय प्रेम प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये कसं डुलत आहेत. भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असा सारखं ह्या असणाऱ्या भजनामध्ये हनुमंतराय डुलत आहेत प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये. आणि जर त्यांच्या जर हातून जर माझा जर घात झाला, मी जर संपलो तर देवे दिला देह भजना कोमटा. देवाने ज्यासाठी देह दिलेला आहे त्या देहाचं माझं सार्थक झालं असं काळने मी मनात म्हणू लागले. वा 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 वा. अशा प्रकारचा मनामध्ये काळनेमीने विचार केला. हिता जर राजा रावणाच्या हातून संपलो तर नरकाला जाते. त्याच्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या भक्ताच्या हातून जर संपलं तर कल्याण होते, आपलं सुख समाधान होतंय म्हणले. म्हणून काळनेमीने असणाऱ्या राजा रावणाचं बोलणं
ती शिरसा मानले आज्ञा शिरसा मानले राजा रावणाला म्हणले तुम्ही म्हणचाल तस आणि सकोला हात जाऊ नको शक्य तुझे उत्तर वाचा वेगळे करणे नमस्कार निशाचा उसळला अहो राजा रावण एवढे भले मोठे तुम्ही ज्ञानाने कमी नाही संपत्तीने कमी नाही सत्तेने तर कमीच नाही असे एवढे भले मोठे राजा रावण तुम्ही असताना तुमच्या शब्दाच्या पलीकडे कोण जाईल व जाईल का म्हणले कोण कोणी सुद्धा जाणार नाही म्हणले असणार अहो तुम्ही सांगत तसं तुमच्यासाठी काय पण असा असणारा कळणे मी म्हणलं आणि कळविणे मी उड्डाण मारलो सर्वत्र पावले जमा मारुती जमा आपण गेला शीघ्र गती वा वा माया केली हाती निगुती तेही निश्चिती परिसावी मग मनामध्ये विचार केला जोपर्यंत हनुमंतराय पर्वत घेऊन येत नाहीत पर्वतापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत आपण मध्येच हनुमंतरायला अडवायचं विघ्न करायचं आणि प्रभू रामचंद्राचं कार्य त्यांना करू द्यायचं नाही असा विचार कळनेमीनं केला आणि कळनेमी त्यात जाऊन रक्षा संपूर्ण वृक्षारोपण राक्षसाला कळवा झाडे लावा पाणी अडवण पाणी जिरवा पण आपलं असू द्या तिकडे काही घेणं देणं नाही राक्षसाला कळला काळ नेमीला कळला अतिथी देव भव निर्माण असणारा सुंदर असं आश्रम निर्माण केला सुंदर अशी पर्णकुटी काळ नेमीनं तयार केली गेली सुंदर असणारे फळे जळ जेणेकरून माणूस बसल्याबरोबर त्याला आराम वाटावं भागल्या थकल्याला सुख वाटावं समाधान वाटावं त्याच्यासाठी निर्मळ जार मधलं पाणी आहे बरं का काळजीच करायचं काम ना शुद्ध पाणी आहे असणारे सुंदर अशी फळं आणलेली आहेत आणि वृक्षारोपण सुद्धा अतिशय सुंदर झाडे मनाला मोहन टाकेल अशा प्रकारची सुंदर झाडे असणाऱ्या काळाने मी नवा लावली पावसी निरंतर गेले उदर कपाटी दुसरं पुढे चार बुडवायचं म्हणल्यावर उस डोंगा परी रस नाही डोंगा काय भुलला शिवरली रंगा वरले रंग दाखवावं लागतं बरं का तो भुलतो पुढचं नाही तर भुलत नाही कार भुलतय भुलतच नाही सुंदर असा वेश धारण केला अग्निवर उपजीविका करणावा जसा ब्राह्मण असावा तसा अग्निहोत्र ब्राह्मणाचं रूप असणाऱ्या काळनी मीनं धरला आणि जणू काय हा महाराजांसारखा 14 दिवसाचा उपवास केलेला आहे तसं उपवासासारखं असणाऱ्या काळनी मी बसलेला आहे पोट पाठीला चिटकलं काय काळनी मी करू लागलं परिधान आधी विचित्र भगवी कपडे घातलेले गळ्यात रुद्राक्षाच्या माळात आणि दाढी वाढवली मिशा वाढवलेले आहेत काळनिमीनं आणि जर समजा त्यांच्या घरच्यांनी जर 14 दिवसात आज बघितलं वळकू बी नाहात काय करा वळकू येते सकाळी कपडे आहेत की मग म्हणलं वळकूच येणार नाही पुढच्याला अशा प्रकारचा वेश धारण केला जटा वळलेले लांब असणारे दाढी वाढवलेले असणारे अंगावर वल्कांनी भगवी कपडे कोणतीच असणार वल्कलांबर धारण केलं म्हणतात काय अवस्था केलेली आहे बघा काळनेमीनं काय रूप धारण केलेलं आहे बोललंच पाहिजे पुढचा
हात हात केस असणाऱ्या अंगावर आहेत. त्या केसामध्ये असणाऱ्या सर्व अवयव असतील बुडालेले आहेत असणार, एवढे केस वाढवलेले आहेत. आणि जसं वानप्रस्थ असावा वनात राहणारा, आणि त्या वनात राहणारा एकाग्र मन त्यांनी केलेलं असावं, आणि जसं ते भगवंताचं नामस्मरण करावं, श्रीराम श्रीराम श्रीराम, तसं असणारा जप करू लागले. हाती घेऊन जपमाळे फुलणी भवयातरी, जैसे खेचरी मुद्रा लाविली तशी शैली दिसत आहे. हातात मध्ये असणारा टपुऱ्या मण्याची माळ घेतलेली आहे, बुबळात मध्ये डोळ्यात गेलेले आहेत. श्रीराम 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 असा जप केलेला आहे, जसं एखाद्याने असं खेचरी गुचरी चराचरी अगोचरी अशा 6 मुद्रा असणार आहेत. त्याच्यात ती खेचरी मुद्रा असणारी लावलेली आहे, आणि खेचरी मुद्रा लावून जप करत आहे. यानंतर वाचक मंथनाताई ठाकर यांच्याकडून यांना श्रीकांत पाटील तर्फे 200 रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. असो हनुमंतरायाची वाट बघत बसलेले आहेत, आणि तुम्ही आम्ही पण हनुमंतरायाची वाट बघणार आहोत. सूर्य उज बसतो बरं का, म्हणून हालायचं नाही. त्याची व्यवस्था केलेली आहे, सगळं व्यवस्था अतिशय नामवंत गुणवंत असणारे ज्ञानवंत वाचक सूचक आलेले आहेत. वा काय ताईचा आवाज आहे, सुंदर असा आवाज आहे बरं का. बरं असणाऱ्या काळनेमीन असणारा हनुमंतराय येत आहेत, याची वाट बघत बसलेला आहे. कशा बसाचा वज्रासन घातलेला आहे, एकाग्र केलेला आहे, आणि मन एकाग्र करून लक्ष ठेवा. परत असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणलेले आहेत, ध्यान लावलंय पण कसं बकवत बगळा जसा पाण्यात बसावा ते ध्यान करावं खाली मन घालून, आणि मासा कधी पायाला लागावा जसं वाट बघावी तसं हनुमंतरायाची वाट बघतावा. जैसे कोणी सात्विक जगाची पुण्य श्लोक असा देखा दिसत असे. पुण्य आणि पावन झालेला असा जसं एखादा असणारा बगळ्यासारखा ध्यान करत पाण्यामध्ये पुण्य श्लोकात असावा, तशा प्रकारे बगळ्यासारखं बगळ्या डोळ्यात झाकलेलं असतं. सावित्रीताई वाघ येत होते, वय असणारा एक पाठ ठेवून जसं ध्यान करत बसावं, मासा जवळ दिसावं तर टप दिशी त्याला टप्पावं, तसं ध्यान करत काळ नेहमी बसलेलं आहे. दृष्टी तरी वाट बघू लागला, वाट बघू लागला, हनुमंतरायाची वाट बघू लागला. कसे वाट बघू लागला, जसं असणारा बघा एक पाय पाण्यात ठेवून डोळे झाकून जशी माशाची वाट बघावा ना आला मासा की गटकन गिळावा, अशा कपटी वेशाने हनुमंतरायाला विघ्न करण्यासाठी तेवढ्यात काळ नेहमी अशा अवस्थेत वाट बघतोय. हिकडून येतील हिकडून येतील हिकडून येतील असं गर 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 आपलं डोळं फिरवत आहे. भुवा असणारा बुमलात गेलेलं, आणि तेवढ्यात दक्षिण बाजूने जशी आगीची मुसच असावी तशा प्रकारचं श्रीराम नामाचा गजर करत हनुमंतराय धावत आलेले काळनेमीला दिसले. म्हणतात प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. की बाळ सुरे उदयाला तैसा वेतेसी हे दादुला ना तरी शेषापनी गैनुनी निष्ठला मनी चारवया.
यानंतर सूचकाची सेवा श्रीहरीला वंडे करतील. चालू. की बाळ सूर्य उदय आला तैसा येतासे दादुला ना तरी शेषा फनाहुनी निष्ठला मनी निघाला चारवया. आणि काळनिमीचं उड्डाण निघालेलं आहे हनुमंताच्या असणाऱ्या जवळ. काळनिमी येऊ लागलेला आहे आणि अशा प्रकारचं उड्डाण जसं असणारं बाळ सूर्य लहान असणारा सकाळ सकाळचा सूर्य उदयाला यावा जसं लाल भडक दिसतो किंवा शेषाच्या फणावरचा असणारा जो काही मणी आहे तो मणी चरायला बाहेर निघावा तशा पद्धतीचं उड्डाण येऊ लागला. ऐसे उठान कपीनाथा आले पर्वताच्या माथा देखता अंगता राक्षचित्ता धीर सर्वता न धरावे. अशा प्रकारचं उड्डाण हनुमंताचं आलेलं आहे. पर्वताच्या असणाऱ्या डोक्यावरती पाय ठेला जिथं काळनिमी सगळं नियोजन करून बसलेला होता त्या काळनिमी पाशी हनुमंताचं उड्डाण आलं. काय झालं? डोळा पडली झापडी हाती वळली ओळकडी पडली मनाची मुरमुंडी नावे करवंडी त्यासी आली. हनुमंताचं उड्डाण होतं. महाराज वाऱ्याच्या वेगाला मनाच्या वेगाला पाठीमागं टाकत असणारे हनुमंत येत होते. काळनिमीच्या जवळ आल्यानंतर ना काळनिमीच्या मनाची मुरकुंडी वळली, डोळ्याला झापडी पडली, हातापायाची बोट वाकडी तिकडी झाली. नावे एक क्षणभर चक्कर आल्यासारखं राक्षसाला वाटलं. मग सावध होऊन पाही विचारून आपुलेची देही मने मज आले काही आठ नाही कार्याची. हनुमंताच्या आगमनानं काळनिमीची अवस्था मूर्छित पडला. तो चक्कर येऊन पडला. थोड्या वेळानं लगेच सावध झाला आणि विचार करू लागला काय झालंय, आपण इथं कशाला आलोय? आपल्या स्वामीचं कार्य साधायचंय, हनुमंताला गुंतवून ठेवायचंय, हे आपलं कार्य आहे आणि फक्त त्याच्या आगमनानंच अशी अवस्था झाली. विचार काळनिमी राक्षस करू लागला. सकळ जन्माचे निज सार मग जोड आले साचार आणि मी दुष्यंतीची पामर सोडित विचार ना ठावे. काळनिमी विचार करतोय महाराज सगळ्या जन्माचं सार आज योगायोगानं सगळ्या जन्माचं सार्थक झालंय. आज माझ्या उद्धाराची वेळ आलेली आहे. राम भक्त हनुमंताच्या हातून आपल्याला मरण निश्चितच येणार आहे. कारण त्याला बी माहित आहे राम भक्ताच्या जर जवळ गेलं तर वाचतच नाही. आधीच सांगितलं होतं आणि जेवढी अनंत जन्म पाठीमागचा आहे त्याचं सार्थक करण्याचा दिवस आज आलेला आहे. ती वेळ आलेली आहे, उद्धाराची वेळ आलेली आहे आणि मी सगळं विसरलो आणि इथं चक्कर येऊन पडलो. विचारात राक्षस करू लागला. म्या स्वामी कार्य साधावे येथे की मुक्त व्हावे. कपी हसते कपी हसते ते सरोनी निज कार्य ते मूर्छिते ताची ते पडिला असे. काळनिमी बोलू लागला काय करायचं? मी माझ्या स्वामीचं कार्य साधायचं का हनुमंताच्या हातून मुक्त व्हायचं? आपल्याला आपल्या स्वामीचे कार्य साधता येणार नाही. कारण जगती तळी हनुमंतासी रणयुद्धासी न भिडवे. हनुमंताच्या समान शक्ती कोणी नाही त्रिजगती. असा असणारा हनुमान आहे आणि त्याला आपल्याला जिंकता येईल का? मग आता हनुमंताच्या हातूनच मरायचं आणि जीवनाचं सार्थक करायचं विचार करू लागला. ऐसे विचारुनी मनी स्वस्त बसला असनी कपिने देखिला गुरुनी मग धावून तेथे आला. आणि विचार केला काळनिमीने हनुमंताच्या हातून मरण आणि मुक्त व्हायचं एकच पर्याय आहे. हनुमंताला जिंकता येणार नाही.
असा विचार केला. आसनावरती सावध बसला. तेवढ्या वेळामध्ये हनुमंताचं उड्डाण आलं. हनुमंताने पाहिलं तो साधू आहे आणि साधूच्या दर्शनानं शुद्ध साधुत्वानं साधू म्हणून नमस्कार कराय हनुमान आले. दुरुनी देखिला तापस हरसी कपीचे मानस भरला सर्वांगी उल्हास ऋषी नमनास तेथे आला. हनुमंतरायानं बघितलं साधू आहे आणि त्या असणाऱ्या साधूचं दर्शन करण्यासाठी उल्हास होता अंतःकरणामध्ये. आपण कामाला चाललोय, साधू संतांचं दर्शन घ्यावं, त्याच्यामुळे आपल्याला यश मिळेल विचार हनुमंताने केला. आणि या दुष्ट काळनिमित्त साधू समजून हनुमंत दर्शनासाठी आले. हनुमान श्रीराम किंकर राम रूप चराचर तेथे सर्वदा साचार प्रेमा थोर श्री रामाश्री. आणि हनुमान आदत महावीर असणारे हनुमंतराय आहेत आणि मुखामध्ये सदोदित रामाचं नाव आहे. सर्व इंद्रियाच्या ठाई राम कुंडला तुझी देही रामा वाचून नेनसी काही असा असणारा हनुमान आहे. मुखामध्ये सदोदित राम नामाचा उच्चार आहे. आणि त्या काळ निमित्त साधू समजून दर्शनासाठी हनुमानजी आले. ज्यासी जैसी अंतवृत्ती ते जगाते तैसी देखती तेही विषयाची उपपती श्लोक संपती परिवसावी. आणि जसं ज्याचं अंतःकरण आहे तसंच तो जगाला बघतो. विषयी लोक असतील तर त्याच्या मनामध्ये कुणाला बघितले की विषयच निर्माण होतो. धनलोभी असेल तर त्याला तसंच दिसतं. म्हणजे जसं वृत्ती आहे, जसं आपलं अंतःकरण आहे, तो व्यक्ती त्या जगाला तसंच बघतो. नाथ महाराज म्हणतात, दृष्टांत देऊन सांगतो, ऐका. सज्जनाचे मुख लक्षण सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो नेने. जो काही सज्जन आहे, संत आहे, साधू आहे, त्याचं मुख्य लक्षण सांगितलं. काय सांगितलं? जे जे भेटी जे भूता ते ते मानी जे भगवंता. हा भक्तियोग निश्चित जाण माझं ही कुणाचं लक्षण आहे? सज्जनाचं. जो सज्जन आहे, साधू आहे, संत आहे, भक्त आहे, त्याला अख्खं त्रिभुवनच राममय दिसतं आणि सगळ्या जगाला तू रामरूपच बघतो. ही लक्षण सज्जनाचं असतात. ग्रंथकर्ते बोलतात, जाणूनिया काम क्रोध जिनुनिया काम क्रोध दुमनी इंद्रियाचे धुंद खाऊनी विषयाचा स्कंद परमानंद पावले. साधू संत सज्जनाची लक्षणं सांगताय. विषयाचा कंद खणून टाकायचा, काम क्रोध याला जिंकायचं. आपल्यासाठी ते खूप अवघड आहे महाराज. काम क्रोध लोभाला आपल्याला नाही जिंकता येतात, पण जे संत साधू असतात त्या असणाऱ्या साधू संतांनी काम क्रोधाला जिंकलेला असतं. विषयाचा जो कंद आहे, मूळ आहे, मूळ विषयाचं ते खणून टाकलेलं असतं. आणि एवढं सगळं केल्यानंतर ना परम आनंद त्या साधकाला प्राप्त होतो. तोच संत आहे, तोच सज्जन आहे. ऐका, त्याशी दृश्य दृष्टा दर्शन धय ध्याता आणि ध्यान ज्ञाता आणि ज्ञान अवघे चिंतन भासत. त्याला सांगितलं कुणाला? जन काम क्रोधाला जिंकलेला आहे, जन विषयाचा कंद जे खणून टाकलेला आहे, अशा साधकाला जे काय दृश्य दर्शन आहे, जी बघण्याची क्रिया आहे, बघितल्यानंतर जो अनुभव आहे, जो पाहणार आहे, हे सगळं चितघन राममय भासतं. जो साधू आहे, जो सज्जन आहे, त्याला सगळे असणारे त्रिपुटीची बोलवण होते आणि संपूर्ण विश्वच त्याला रामरूप दिसतात असं सांगतात. सावित्रीताई वाघ यांना श्रीकांत पाटील तर्फे 200 रुपये बक्षीस वाटा. हे सज्जनाचे लक्षण लुप्त जे का विषय वितेषण सांगो त्याची ही चिन्ह सावधान अवधरा. ही सज्जनाची लक्षणे सांगितली आतापर्यंत. आता जे काही विषयामध्ये लुप्त झालेली साधक आहे, जे विषयाची आहारी झालेले, जन झाले संसाराचे दास,
जी संसारामध्ये संसाराची सेवक होऊन नांदतात अशा प्रकारचे काही यानंतर वाचकाची सेवा प्रणाली तांबे हे करतील आणि शिक्षकाची सेवा छगन काकडे बांडेगाव यांची होईल होता. द्रव्य लाभ देखे जपासी सदा ओळखिले तपासी तयासी अनुग मात्र नुगलेसी वाचनासी वचनासी मने सर्वेसी मी दास तुझा. ज्याच्यापाशी द्रव्यलाभ आहे त्यालाच ओळखी दाखवायचं महाराज. ज्याच्यापाशी अफाट पैसा आहे त्याचं कुठूनही लांबून ओळखी काढायच्या, त्याचं नाव पुढं करायचं आणि आपलं कार्य साधायचं. ही धनलोभाची द्रव्य लोभाची त्या ठिकाणी असणारी अवस्था असते असं सांगतात.